मी गाडी आहे दाखवून काढून घेऊ. त्याच्या मागे कधी तुम्ही शिव मंदिर कडून आपण मला वाटतं बंद करते तर असा तिकडून पण चांगला वेळ भेटला असा. पाहू नको बॉयलर फुटला तरी चाल. कृपा करून बदलापूरकरांना विनंती आहे, कोणीही या दिशेने येऊ नका. बॉयलर जे आहेत ते बॉयलर मोठे मोठे पेट जे या ठिकाणी घेत आहेत आणि त्यामुळे ही आग जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेली आपल्याला बघायला मिळते. हॅलो, हा शूट मध्ये ना लोकांना इथून लवकर खाली व्हायचं संदेश. हो हो हो. बदलापूरकरांना एक कळकळीची विनंती आहे, कृपा करून पुढे कोणीही जाऊ नका. आग जी आहे ती वाढत चाललेली आहे. आपण जर इथून जरी बघत असाल मोठा मोठा स्फोट जो आहे तो सध्या आगीचा होतोय. बॉयलर जे आहेत ते बॉयलर फुटतायत आणि हा स्फोट मोठा देखील होऊ शकतो. त्यामुळे बदलापूरकरांना कळकळीची विनंती आहे, कोणीही या साईडला येऊन गर्दी करू नका. झूम घ्या ना, झूम घ्या ना. बदलापूर पूर्व परिसरामधून एक भयंकर घटना जी आहे ती घडलेली आहे. अद्यापही कोणाला दुखापत झाल्याचं किंवा काही माहिती समोर येत नाहीये, परंतु ही आग जी आहे ती वाढतच चाललेली आहे. बघणाऱ्यांची गर्दी होते, मात्र अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहेत या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. 2-3 गाड्या जे आहेत आतापर्यंत अग्निशामक दलाच्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. मात्र खूप मोठी अशी ही आग जी आहे भीषण आग आहे. कंपनीमध्ये बॉयलर जे आहे ते बॉयलरचा स्फोट होत असल्याची माहिती, धक्कादायक माहिती जी आहे समोर येते. कंपनीचं नाव अद्यापही स्पष्ट होत नाहीये. आपण जर बघत असाल तर मोठे मोठे बॉयलर जे आहेत ते स्फोट घेत आहेत आणि आग जी आहे किती भयंकर प्रमाणामध्ये वाढते हे आपण बघू शकतो. खूप भयंकर असा हा प्रकार आहे. बदलापुरातून एक धक्कादायक प्रकार जो आहे बघायला मिळतोय. आपण जर बघत असाल तर भयंकर मोठी अशी ही आग आहे आणि तरी सुद्धा नागरिक जे आहेत त्या ठिकाणी बघणाऱ्यांची गर्दी होते. मात्र आग का लागली तर याचं कारण अद्यापही स्पष्ट होत नाहीये, परंतु बॉयलर जे आहेत ते बॉयलर फुटताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याचमुळे ही आग जी आहे अजून प्रचंड प्रमाणामध्ये वाढू शकते असा देखील अंदाज जो आहे तो दर्शवला जातोय. बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेल्या एमआयडीसी परिसरामध्ये सध्या आपण आहोत. गेल्या काही मागे आपण बघितलं महिन्यांपूर्वी देखील याच परिसरामध्ये एक भीषण आग जी आहे ती लागली होती आणि असाच काहीचा पुन्हा एकदा प्रकार जो आहे आता सध्या इथे घडलेला आहे आणि अजूनही आग जी आहे ती थांबलेली आपल्याला बघायला मिळत नाहीये. 2 ते 3 गाड्या ज्या आहेत अग्निशामक दलाच्या घटनास्थळी इथे दाखल झालेल्या आहेत आणि अजूनही जे आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. सध्या आपण जर बघत असाल वरती तर आपल्याला मोठे मोठे आगीचे जे स्फोट बघायला मिळतोय.
नाही माहिती. आतापर्यंत 4 ते 5 ब्लास्ट जे आहेत ते झालेले आहेत आणि घाबरतील लोक, घाबरतील जास्त सांगितलं तर. बदलापूर शहरातून धक्कादायक प्रकार जो आहे तो घडतो आहे. आपण जर बघत असाल तर अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत या ठिकाणी येत आहेत. 4 ते 5 गाड्या आतापर्यंत पोहोचत आहेत. हो, बोला बोला. चला ना थोडं पुढे जाऊया थोडं. या काय ठेवा ना, मी लाईव्ह मध्ये सर. एमआयडीसी जी कंपनी आहे त्या कंपनीला खरं तर ही आग जी आहे ती लागली आहे आणि बॉयलर जे आहे त्यांचा स्फोट होतो आहे अशी माहिती, धक्कादायक बातमी समोर येते. आणि अद्यापही हा जो स्फोट आहे तो थांबत नाहीये. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे बघणाऱ्यांची गर्दी जी आहे ती इथे होते. परंतु आपले बदलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक विनंती आहे की या दिशेला कृपा करून तुम्ही कोणीही येऊ नका. जरी तुम्हाला माहिती मिळत असेल तरी सुद्धा स्वतःचा जीव कोणीही धोक्यात घालू नका. आणि अग्निशामक दलाचे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना त्यांचं काम तुम्ही करू द्या. कारण जर इथे गर्दी झाली तर अजून आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये जे आहे त्यांना बघा, आपण बघत आहात इथून म्हणजे आग ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. तुमचा हात सांभाळा, काय नव्हतं. घेऊ का मी लाईव्ह मध्ये जर आपण इथून जर बघत असाल तर इथून सुद्धा आग जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे. खूप मोठी भीषण अशी ही आग जी आहे लागलेली आणि ही आग जी आहे ती वाढतच चाललेली आहे. बदलापूर पूर्व परिसरामध्ये आहेत जे महावितरणाचं जे ऑफिस आहे, महावितरणचं जे ऑफिस आहे तिच्या एक्झॅक्टली बॅक साईडला जे आपल्याला ही आग बघायला मिळते आहे. बदलापूर मधून आग जी आहे एमआयडीसी परिसरामध्ये लागलेली आहे आणि अद्यापही आगीवरती नियंत्रण जे मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. 3 ते 4 गाड्या ज्या आहेत अग्निशामक दलाच्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत, मात्र ही आग वाढत चाललेली आहे. कृपा करून आपले बदलापूरच्या माध्यमातून दर्शकांना विनंती आहे, कोणीही या ठिकाणी बघण्यासाठी गर्दी करू नका. लाईव्ह मध्ये बॉयलर जर फुटलं ना, हे 100-200 लोक की जाईल ती माहिती का? ते खाली सांगतो मी तुला. बॉयलर काय राहत माहिती? बॉयलर जे आहेत ते फुटतायत आणि कंटिन्युअसली आपण जर बघत असाल तर आतापर्यंत खूप बॉयलर जे आहेत ते फुटलेले आहेत. आणि हा सर्व जो काही आपल्याला प्रकाश दिसतोय हा प्रकाश नसून खरं तर हे आग आहे. आणि जवळ सुद्धा आपण बघत असाल तर खूप मोठ्या प्रमाणात ही आग जी आहे वाढत चाललेली आहे. आणि एमएसईबीचं ऑफिस जे आहे त्याच्याच बॅक साईडला ही आग लागलेली आहे. बघा, खूप मोठी भीषण अशी ही आग आहे, पेट घेते. मॅडम तुम्ही ते शेडकडे जा, कारण की तिथून ना काही लोकांचा येऊ शकतो. अगोदर काही लोकांना पाहिजे. चला
तर अतिशय मोठे हे बघा आपण बघतोय खूप मोठे मोठे स्फोट जे आहेत सध्या इथे होत आहेत. अग्निशामक दल जे आहे ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र कुठली कंपनी, केमिकलचीच कंपनी आहे अशी माहिती मिळते. वर्किंग असेल पण अजूनही अद्यापही काही माहिती समोर येत नाहीये. कोणी काही जखमी झालंय की काय झालं आहे ते. जशी आम्हाला माहिती मिळेल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. परंतु ही जी काही आपण बघतोय हे आग आहे पूर्ण त्या साईडला. W108च्या समोरची कंपनी. कोणती? W108च्या समोरची कंपनी. W108च्या फ्रंटला समोरची कंपनी. तिचं नाव W108 याच्या समोरच जी कंपनी आहे तिला ही आग लागल्याची माहिती मिळते. मात्र आग एवढी भीषण आहे की तिच्या जवळही जाऊ नये. हॅलो हॅलो आवाज. तर आपण बघत आहात की ही आग जी वाढतच चाललेली आहे. सध्या आपण जे दृश्य बघतोय ते MSEB ऑफिस म्हणून बघतोय आणि MSEB ऑफिसला लागूनच मागच्या साईडला ही आग वाजून वाढली आहे. केमिकलची कंपनी आहे असं सांगितलं जात आहे. आणि याच ठिकाणी आपण जर बघत असाल तर या आधी देखील एक खूप भीषण जे आहे स्फोट झाला होता आणि त्यामध्ये अनेक जण जखमी देखील झाले होते. आणि आज देखील अशीच काही परिस्थिती होते आहे का? खरं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एवढी धक्कादायक घटना जी आहे बदलापूर शहरात घडते. आग अजूनही वाढत चाललेली आहे. मोठ्या प्रमाणात आग ही वाढते. आपण संपूर्ण दृश्य जे आहे ते लाईव्हच्या माध्यमातून बघत आहोत. आता कृपा करून कोणी हा लाईव्ह बघत असेल तर घरीच राहा, सुरक्षित राहा, कारण आग ही वाढत चाललेली आहे. बघण्यासाठी गर्दी कृपा करून करू नका. याचे कोणते पैसे भेटतात? अजूनही आग जी आहे ती विझलेली नाहीये. हाय अजून मोठी जी ही आग वाढते आहे. आगवरती नियंत्रण मिळवण्याचं काम चालू आहे. मात्र तरी सुद्धा आपण हे सगळे काही आग कशी लागली याबद्दल MSEB मध्ये आग कशी लागली याचं काही कारण जे अद्यापही स्पष्ट होत नाहीये. इथं झाडाचं जळून जातील. झाडापर्यंत आली त्या साईडला राजगुटला मदत करना तो भाई है भाई. अजूनही आग जी आहे ती विझलेली नाहीये. अरे बापरे. MSEB ऑफिसच्या जवळ जे तिथे पण ही आग पसरलेली आहे. आतमध्ये समोरची कंपनी का
गाड्या घेऊया ना. गाड्या कुठे आहेत तुमच्या? हे इकडे पण बघा, आपण बघतो एमएससीबी ऑफिस मध्ये जर ही आग आली तर ही आग प्रचंड प्रमाणात वाढेल आणि ज्या ठिणग्या आहेत आगीच्या त्या या साईडला देखील यायला सुरुवात झालेली आहे. खूप भयंकर अशी ही आग आहे. अरे आपल्या गाड्या घेऊया. गाड्या काढून घ्या, गाड्या काढून घ्या कारण अजून पेट घेईल ते. गाड्या एमएससीबी ऑफिस मध्ये जे आहेत त्या ठिकाणी देखील ही आग पसरण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे ज्या काही गाड्या वगैरे लावल्यात त्या देखील आता काढल्या जात आहेत कारण ठिणग्या ज्या आहेत आगीच्या त्या या साईडला सुद्धा येत आहेत. एमएससीबी ऑफिसच्या एक्झॅक्टली बाजूला मागच्या साईडला जी आहे कंपनी आहे त्याच कंपनीला ही आग लागल्याची माहिती मिळते. गाडी आहे का? एमएससीबी ऑफिस सुद्धा हा. ते पूर्ण पॅक असेल. प्रचंड भयंकर अशी ही आग आहे. केमिकलची कंपनी आहे असं सांगितले जाते. मात्र संपूर्ण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतोय अजूनही की नेमकी ही आग लागली कशी. आग जी आहे ती वाढतच चाललेली आहे. आपण ही जी काही बघताय ही आपल्याला आग जी आहे ती बघायला मिळते पुढे. बाजूलाच एमएससीबीचं ऑफिस आहे आणि त्या साईडला सुद्धा ही आग पसरण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे. तिथं आले का तुम्ही? बरोबर. हे जाऊ देत नाही. गाडी आणते ना मी. गाडी आणते ना. अरे गाड्या जाऊ देत. बदलापूर एमआयडीसी मध्ये जी आग लागलेली आहे तिच्यावर अजूनही नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाहीये आणि ही आग वाढतच चाललेली आहे. भीषण अशी ही आग आहे. ही आग जी आहे आपण बघतोय केमिकल जे आहे याच्यात आहे. कंपनीचं नाव अद्यापही स्पष्ट होत नाहीये. मात्र अग्निशामक दल आणि ते सर्वचे सर्व घटनास्थळी पोहोचलेले आहेत. मध्ये नेमकं किती कामगार होते काय होतं त्याचीही अजून काहीच माहिती मिळत नाहीये. परंतु एमएससीबी ऑफिसच्या एक्झॅक्टली मागची जी साईड आहे त्या साईडची ही कंपनी आहे. म्हणजे एकच भिंत आहे आपण जर बघत असाल तर एमएससीबी ऑफिसची. आणि जर ही आग अशीच राहिली तर जर ही आग अशीच वाढत राहिली तर होऊ शकतं की एमएससीबीचा जो काही पॉइंट आहे या साईडचा इकडे देखील ही आग पसरण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे. कृपा करून बदलापूरकरांना विनंती आहे कोणीही या दिशेला येऊ नका. कृपा करून येऊ नका. केमिकलचा घ्या आम्ही कंप्लीट केल्या तरी आलेलं. कुठलं केमिकलचं ना. केमिकलची कंपनी आहे आणि अतिशय भयंकर प्रकारे म्हणजे याच्यामध्ये आता नेमकं ही आग अजून किती वाढेल हे आपण सांगूही शकत नाहीये. विचारही करू शकत नाही.
नाव सांगा ना तिचं. नाही, आपलं नाही, हो, हिला आग लागली तिचं नाव काय? 108 सोडवलं. 108, 109 असेल. सुरक्षित आहे. नाव नाही तिला काय? कंपनीला नाव नाहीये. सर, पण आम्ही फक्त W 109 108 यानेच फक्त बोलत होतो. मग आता ही कुठली असेल? 108 109. 108 109 तिथे गेलं समजा मॅडम. W108 किंवा 109 यांपैकी कुठली तरी कंपनी ही असावी असं सांगितलं जात आहे. पहिली ते 108 9 येते. हो का? हा? शिव मंदिर परिसरामधील एक्झॅक्टली समोरची जी कंपनी आहे त्याच्या जवळ ही आग लागलेली आहे, म्हणजे त्याच कंपनीमध्ये. आणि बॉयलर जे आहेत ना ते मोठा मोठा स्फोट घेत आहेत. म्हणजे खरं तर अग्निशामक दलासाठी खूप मोठं या ठिकाणी चॅलेंज असणार आहे की ते कशा पद्धतीने या आगीवरती नियंत्रण मिळवतील. कारण सध्या आपण जरी बघत असाल तर मोठे मोठे आगीचे लोंढे जे आहेत आपल्याला बघायला मिळतात. मोठा मोठा स्फोट जो आहे आगीचा होतो आहे. आता या कंपनीमध्ये अजून कोणी कामगार होते का, मध्ये किती जण होते, काय होतं, अद्यापही काही माहिती मिळत नाहीये. परंतु जर कोणी असेल तर आपण जर बघत असाल तर खूप मोठा असा ही आग आहे आणि लवकरात लवकर त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित जे केले जात आहे. कारण अग्निशमक दल जे आहेत ते घटनास्थळी इथे आलेले आहेत. नागरिकांनी कृपा करून या परिसरात येऊन गर्दी वाढवू नका. आग जी आहे ती वाढत चालली आहे. स्फोट जे आहेत आगीचे होत आहेत आणि केमिकलची कंपनी आहे असं सांगितलं जात आहे. 108 109 W108 109 यापैकी कुठलीही कंपनी असावी असं सांगितलं जात आहे. बदलापूर MIDC परिसरामध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी आग जी आहे असावी. खूप भयंकर अशी आग आहे. अजूनही आपण जर बघत असाल तर बॉयलर जे आहेत ते फुटत आहेत. मोठे मोठे बॉयलर फुटत आहेत आणि ही आग वाढत चालली आहे. हो, खरवई MIDC आहे आपली बदलापूर पूर्व परिसरामधली. जे आपलं शिव मंदिर आहे त्या साईडलाच ही भीषण आग लागली आहे. परंतु अजूनपर्यंत आग जी आहे ती विझलेली नाहीये. MSCB ऑफिसमध्ये ज्या काही गाड्या वगैरे होत्या त्या देखील आता इथून सरकवण्यात आलेल्या आहेत. कारण ज्या ठिणग्या आहेत आगीच्या त्या MSCB ऑफिसमध्ये सुद्धा येत आहेत. कारण MSCB ऑफिसच्या मागच्या साईडला जी ही आग लागली आहे आणि त्यामुळे ही आग जी आहे कंटिन्यू बॉयलर फुटत आहेत, स्फोट होत आहेत मोठे मोठे. आग ही वाढतच चाललेली आहे. चला त्या साईडने बोलला काय इकडे थांबा, मध्ये थांबा, मध्ये थांबा. जातो गाडी घेऊन ये. जाऊ ना त्यांना इथे गाडी घेऊन येते. गाडी घेऊन येते.
ए त्याने गाडी घेऊन येतो. आवाज येतोय का माझा? चालू राहतो ना. ए चालू ठेव ना. चालू ठेव ना. चालले चालले. हा इकडे लावा लागेल गाडी आता. इकडे लावून दे. इकडे लाव. इकडे लाव गाडी. रिक्षा जमा नाही. इथूनच जातात लोक. इथून जायचं ना. हाँ इधर आके अरे गाडी कक्षा जाऊ दे तुम्ही आता. कुठे लाईट का बंद केले? बोललं पाहिजे, तुम्ही बोला. लोक बोलत नाही, मेन प्रॉब्लेम तो आहे. बोलला ना तर घेऊ. गाडी नका नेऊ, खरंच सांगतो. पण मला पळायला नाही जमणार मग गाडी. कुठं पळायचं? गाडीवर पळणार. झोप टाकायची. तिकडे जायला तर इकडे येईल तुमच्याकडे. बसतात का? बाईक चालू पण दिसत नाही इथून काही. श्यामा कुठे आहे?
मिनिट फोन केलेला मी तू पुढे येऊन जरा कव्हर कर हो पण जास्त पण पुढे नको जाऊ म्हणूनच लाईट का बंद केलं? अजूनही आग जी आहे ती कंट्रोल मध्ये आलेली नाहीये. याच ठिकाणी आपण जर बघत असाल तर ही आग वाढत चाललेली आहे. वाढली पण अग्निशामकच्या गाड्या ज्या आहेत त्या आपण बघतोय आणि घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. 3 ते 4 गाड्या आतापर्यंत येऊन गेलेल्या आहेत. मात्र तरी सुद्धा ही आग जी आहे ती वाढतच चालली आहे. इथे थांबा. आणि अग्निशामक जे आहेत आता ही आग विझवताना आपल्याला बघायला मागे वा चला आले जातो पण शिव मंदिराच्या एक्झॅक्टली समोरची जी आहे ही कंपनी आहे आणि ही आग जी आहे ती वाढतच चालली आहे. इथून आग जी आहे ती वाढतच चालली आहे. आपण बघत आहात आगीचा स्फोट जो आहे तो मोठा स्फोट होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि ही आग अजून वाढते आहे. या थोडा वेळ जे आपण जे बघतोय ही आग आहे. स्पेसिफिक असं या कंपनीचं नाव जे ते सांगितलं जातं आहे.
आपल्या अगदी कामं कधी झाली सर्व त्यांची आग विझवण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र स्फोट जो आहे तो होताना बघायला बच्ची तिच्यात जाऊ नाही व्हिडिओ घेऊन नाही. लाईव्ह मध्ये आहे. मी लाईव्ह मध्ये आहे. मी लाईव्ह मध्ये आहे. त्याच्यात किती बॅटरी आहे? त्याच्यात किती बॅटरी आहे? किती? काय पिकतोय हे फुटू शकतं. हे पण फुटू शकतं ना. तिकडून जात होती मी. तिकडून जाऊ नये तिकडून. भयंकर अशी ही आग म्हणजे आपण बघत वाढत चाललेली आहे. ॲम्ब्युलन्स आहे मध्ये कोणी कामगार आहे का याची देखील माहिती देत या ठिकाणी दिली आहे. अग्निशमक दल आणि रुग्णवाहिका जे आहेत या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. किती वेळेपासून अद्यापही अजून काही माहिती जी आपल्यापर्यंत येत नाहीये. मात्र जे काही बॉयलर आहेत त्यांचे स्फोट जे आहेत ते होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आतापर्यंत कित्येक स्फोट जे आहेत ते बॉयलरचे झालेले आहेत आणि आग जी आहे ती अजूनही नियंत्रण आगीवरती मिळालेलं नाहीये. मात्र ही वाढत चाललेली आहे. जावं लागेल. आता येईल ना हो. आता थांबावं लागेल ना कधी दिसते. हाताला लागले ना.
करूया का? माहिती घेऊया. आग वाढत चाललेली आहे. बॉयलर सिलेंडर जे आहेत ते देखील ब्लास्ट होत आहेत अशी माहिती मिळते आहे. असं देखील सांगितलं जात आहे की बॉयलर सिलेंडर जे आहेत ते देखील ब्लास्ट होत आहेत. 6 ते 7 सिलेंडर जे आतापर्यंत ब्लास्ट झालेले आहेत. स्पेसिफिक असं या कंपनीचं जे नाव आहे आणि एकंदरीत आपण जर बघत असाल तर केमिकल फॅक्टरी आहे अशी देखील माहिती मिळते. जे शिवमंदिर आहे त्याच्यात पुढची ही कंपनी आहे आणि अजूनही ब्लास्ट जे आहे ते सुरूच आहेत. तर आपण बघत असाल तर नगराध्यक्ष देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत. त्यांना माहिती मिळताच क्षणी त्या इथे आलेल्या आहेत आणि माहिती घेण्याचा प्रयत्न काय झाले. आग जी आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे. नाही कर ना नाही अग्निशामक दल जे आहे ते देखील इथे आलेले आहेत. कित्येक वेळेपासून आग विझवण्याचा प्रयत्न करतायत. 3 टँकर जे आहेत ते इथे मोटर लावून आग विझवण्याचं काम सुरू आहे. मात्र अद्यापही जे आहेत आगीवरती काही नियंत्रण मिळवले गेलेलं नाहीये. मध्ये किती कामगार आहेत काय आहेत त्याची देखील अजून माहिती स्पष्ट होत नाहीये. बघू फक्त किती आग लागली आहे ते बघितलं. मिळवलं नियंत्रण? मिळवलं. क्लिअर. स्पेसिफिक नाव आहे ना कंपनी? हा. आता मध्ये जाऊन जे नियंत्रणात जी आहे आग केलेली आहे असं माहिती मिळते. आगीवर नियंत्रण मिळवलंय अशी माहिती जी आपल्याला आलेली आहे. बघूया आपण आता. आग जी आहे प्रचंड प्रमाणात आहे. परंतु हा इथून ते अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी आपण बघत आहात त्यांचा जीव मुठीत घालून जे या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करतायत. हळू हात सांभाळा. रासायनिक कंपनी आहे.
चला चला. रासायनिक कंपनी आहे आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी जे आहेत त्यांचा जीव मुठीत घेऊन या ठिकाणी ही आग खरं तर विझवत आहे. नागरिकांना सुद्धा आपले बदलापूरच्या माध्यमातून आव्हान असणारे कृपा करून कोणीही गर्दी करू नका आणि अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलिसांना सगळ्यांनी सहकार्य जे तुम्ही करायचं आहे. बघणाऱ्यांनी कृपा करून गर्दी करू नका आणि याच ठिकाणी आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात स्पेसिफिक असं या कंपनीचं नाव जे ते सांगितलं जात आहे. रासायनिक कंपनी केमिकलची कंपनी आहे. घटनास्थळी पोहोचले आणि या संदर्भात माहिती घेण्याचे प्रयत्न करत आहेत. बोला. हो हो मोठा ब्लास्ट झाला. ब्लास्ट जो आहे नऊ आपण जर बघत असाल तर या ठिकाणी नगराध्यक्ष ऋषिता घोरपडे जे आहेत त्या देखील इथे आलेल्या देखील आहेत. काळे सर त्याचबरोबर नितीन पाटील जे बदलापूर पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत ते देखील इथे आलेले आहेत. मी नव्हती ना बदलापूर पूर्व परिसरामध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी जे आहेत आग विझवण्याचा इथे प्रयत्न करतायत. मात्र यावरती नियंत्रण जे आहे ते अद्यापही मिळालेलं नाहीये. अशा प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. बंद कर का आहे ना अजून सांगून देऊ का. आग जी आहे ती आटोक्यात आलेली आहे अशी माहिती मिळते. मात्र मध्ये कोण होतं ते अद्याप मध्ये कोण होते काय माहिती मिळाली का. काहीच नाही अजून ना. चालू होती कंपनी चालू होती बंद होती ना. कर्मचारी नव्हते ना कोणी कामगार नव्हते ना. कुठे अधिकारी कुठे गेलेत. मध्ये अजून मध्ये तर महत्वाची माहिती जर आपण घेत असाल तर या ठिकाणी जे आहे द्यायचं किती आणल्या गाड्या. आली का बोलतात आटोक्यात आली ना. मोठे क्लास पण झालेत ना. चालेल आपण तिकडे जाऊया आता. चला आरामात तिकडे जाऊया. हळू. काय करतो काय तर काय
किती किती वर्ष बोललो की आपण. तर महत्वाचे सर्व काही अपडेट्स आपण आता घेतलेले आहेत. एकूणच या ठिकाणी आपण जर बघत असाल तर पेसिफिक असं या कंपनीचं नाव होतं अशी माहिती मिळते आहे. आणि ही जी कंपनी आहे आपल्या या शिव मंदिरच्या एक्झॅक्टली समोरची कंपनी आहे, जिच्यामध्ये जी रासायनिक कंपनी आहे. आणि आग कशामुळे लागली अद्यापही स्पष्ट होत नाहीये. कंपनीमध्ये ज्या वेळेला ही आग लागली त्यावेळेला फक्त वॉचमॅनच होता, कुठलाही कामगार इथे उपस्थित नव्हता. त्यामुळे कुठलीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाहीये. त्यामुळे कोणीही बदलापूरकरांनी काळजी करण्याचं काही एक कारण नाही. मात्र अग्निशामक दल जे आहेत त्यांचं खरोखर फार कौतुक जे इथे आपण केलं पाहिजे, कारण त्यांनी त्यांच्या जीव धोक्यात घालून जे ही आग आटोक्यात आणलेली आहे. थोडा वेळ राहू द्या. 8 ते 10 गाड्यांच्या वर गाड्या ज्या आहेत अग्निशामक दलाच्या या ठिकाणी आल्या होत्या आग विझवण्यासाठी. आणि अद्यापही आग थोडीफार आहे, मात्र आटोक्यात जी ही आग आलेली आहे. अतिशय भीषण अशी ही आग होती. घटनास्थळी अग्निशामक दल जे आहेत पोहोचून त्यांनी या आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. खूप तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग जी आहे ती आटोक्यात आलेली आहे. हा 2 मिनिट. हॅलो हॅलो हा बोला. हा हा बोला. आली आली आली. हा आग जी आहे ती आटोक्यात आलेली आहे. आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या कित्येक तासांपासून त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू होतं. आणि अखेर आता ही आग आटोक्यात आलेली आहे. कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका. कंपनी बंद होती. पुन्हा एकदा ही आग जी आहे वाढते आहे. आताच काही क्षणांपूर्वी माहिती मिळाली होती की आग आटोक्यात आली आहे असं. पुन्हा एकदा ही वेळ घेते आहे. आली का? आटोक्यात जी आहे ती आग आलेली अशी माहिती मिळते. बघूया आपण. हे आहेत आपले रिअल हिरो जे गेल्या कित्येक वेळेपासून आग विझवण्याचा प्रयत्न करतायत. आणि
आपल्यासाठी या ठिकाणी आग वाढू नये यामुळे त्यांची झुंज जी आहे ती आपल्याला बघायला मिळाली. हेच आहेत बदलापूरचे रिअल हिरो. गेल्या कित्येक वेळेपासून आग विझवण्याचं काम करतायत. कुठे जायचं पार्ट 2 करू मग. चला. जायचं बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.